पुढील 2 वर्षांनी त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिर येथे काम सुरू असून मंदिर हे 3 महिन्यांपासून बंद आहे. अशातच श्री क्षेत्र भीमाशंकर येथील गावठाण शेजारी 150 मीटर लांब जागेत हलवण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे तयार असून तो ग्रामस्थांपुढे ठेवण्यात आला आहे. आता या प्रस्तावाला ग्रामस्थांकडून मान्यता मिळाल्यानंतरच तो राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी म्हणाले की भीमाशंकर मंदिर हे आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि ते वाईल्ड लाईफ सेंच्युरी मध्ये येत असल्याने ज्या पद्धतीने त्याचं काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नव्हतं. महाकुंभच्या पार्श्वभूमीवर आपण असा निर्णय घेतला आहे की भीमाशंकर मंदिर येथे विविध सोयी सुविधांसह मंदिरातील सभामंडप पायरी मार्गाचे बांधकाम करण्यात यावे. तसेच मंदिरात जे भाविक येतात त्यांना जागा कमी असल्याने अनेक समस्या समोर आल्या आहेत. मागील काही काळात अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. हे पाहता भीमाशंकर मंदिर परिसरात असं काही घडू नये आणि मंदिरासमोर जागा राहावी. पण सध्या मंदिराच्या समोर मोठ्या प्रमाणात 125 घरं असून त्यांना शेजारीच 150 मीटर लांब जागेत हलवण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे तयार आहे आणि त्यामुळे समोरच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरिकांना तसेच भाविकांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. भीमाशंकर मंदिर हा आपले 12 महाज्योतिर्लिंगपैकी एक आहेत. वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये हा येतो आणि त्या ठिकाणी वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये आल्यामुळे तिथे ज्या पद्धतीचे काम आपल्याला केले पाहिजे त्याच्यामध्ये एक अडचणी निर्माण होते. महाकुंभाची पार्श्वभूमीवर आपण अशा पद्धतीने निर्णय घेतला होता. CM सराचे असे डायरेक्शन होते की भीमाशंकर हा जे मंदिर आहे त्या ठिकाणी या पद्धतीने व्यवस्था केली पाहिजे की एकतरी जे मंदिर आहे ते भव्य स्वरूपाचा झाला पाहिजे. आज जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त भव्य स्वरूपाचा झाला पाहिजे. त्या पद्धतीने तिथे त्या ठिकाणी काम सध्या चालू आहे. आपण मागचे 2.5 महिन्यापासून ते मंदिर बंद ठेवलेलं आहे. प्लस त्या मंदिरचे परिसरामध्ये जेवढे भाविक येतात त्याच्यापेक्षा आपल्याकडे जागा कमी आहेत आणि जागा आपली कॅपॅसिटी त्या ठिकाणी 5-6 हजार होल्डिंग कॅपॅसिटी आहे. आणि जेव्हा पावसाचे आपले श्रावणचा महिना असतो किंवा आपला शिवरात्रीचा दिवस असतो त्या ठिकाणी लाखोची संख्यामध्ये लोक येतात. आपण मागचे काही वर्षामध्ये बघितलेले आहे की काही मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि लोकांचे आयुष्य गेले. तर आम्ही हा निर्णय घेतला होता की अशा प्रकारची सिच्युएशनची वाट नाही पाहिली पाहिजे. त्याच्या आधीच आपल्याला उपाययोजना केली पाहिजे आणि मंदिरच्या परिसरामध्ये आपल्याकडे सफिशियंट एरिया असला पाहिजे जेणेकरून सफिशियंट जरी जास्त लोक आले तरी आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चेंगराचेंगरी न निर्माण करता त्या ठिकाणी लोकांना व्यवस्थितप्रमाणे दर्शन देऊ शकतो. तर याच्यामध्ये एक मोठा आपल्यासमोर एक आव्हान असं होतं की त्या मंदिरचे एकदम जवळ खूप मोठ्या संख्येने सध्या घर बांधले गेलेले आहेत. 125चे दरम्यान त्या ठिकाणी कुटुंब आहे. सध्या आमचं सर्वेक्षण चालू आहे. तर आम्ही एक ॲडिशनल प्लॅन या पद्धतीने उपस्थित केला होता की हे जे सर्व कुटुंब आहे त्यांना त्याच ठिकाणी म्हणजे ते मंदिर आहे त्या मंदिरचे 100 मीटरवर त्याचं आपण पुनर्वसन करून घेऊ जेणेकरून त्याची जी उपजीविका आहे त्यालाही कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. कारण 100 मीटर काही जास्त डिस्टन्स नसते, एकदम जवळ आहे. आता त्याचा जे व्यवसाय चालू आहे ते 100 मीटरवर त्याचं घर बांधला तरी व्यवस्थित होतील आणि याचा फायदा होईल की मंदिरचे जवळ जे आपला क्षेत्र आहे तो आपल्याला मोकळा होऊन जाईल आणि तो मोकळा रस्ता जे आहे मोकळाचे क्षेत्र आहे ते आपल्याला लोकांना व्यवस्थित दर्शनासाठी देता येणार आहेत. तर हा प्रस्ताव जे आहे ते मी ग्रामस्थाच्या समोर मांडला होता की आम्ही तुम्हाला दुसरी ठिकाणी पुनर्वसित करून त्या ठिकाणी तुमचं घर शासनाच्या वतीने बांधून देतो. आता कुंभाची पार्श्वभूमीवर आपल्याकडे आज संधी आहे की आपण व्यवस्थितप्रमाणे सर्व बांधून देऊ. कारण सध्या तुम्ही तिथे बघितला तर लोकांचे घरसुद्धा जे प्लॅनिंगप्रमाणे नाही झालेले आहे. एक घर आहे त्या घराच्या जवळ दुसरा घर आहे, मध्ये कुठलाही गॅप नाही आहे आणि पाण्याची व्यवस्था असो किंवा रस्त्याची व्यवस्था असो किंवा STPची व्यवस्था असो ह्या सर्वांमध्ये आपण थोडासा कमी पडलेलो होतो. आणि त्याच्यामुळे आणि तो आहे वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये पावसाच्या दरम्यान तिथे खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पाऊस पडल्यामुळे पुढे कधी मोठी घटना अशा प्रकारचा प्लान बांधकाम न झाल्यामुळे मोठी घटना होऊ शकते. जशी 2016-17मध्ये मालीमध्ये झाली होती, 21मध्ये कोयनामध्ये झाली होती. तर हे टाळण्यासाठी आपण आताच असं नियोजन करतो आहे की त्या लोकांना 100 मीटरच्या परिसरामध्ये आपण शिफ्ट करतो आहे आणि त्या लोकांची इच्छानुसार करतो आहे. आम्ही त्या लोकांना हे सांगितलं आहे की तुम्हाला जर इच्छा नसेल तर आपण हे करणार नाही आहे, पण तुमची इच्छा असेल तर आपल्याकडे सध्या संधी आहे की आता शासन यासाठी आपल्याला पैसे उपलब्ध करून देतो आहे. तर चांगले घर पण तयार होऊन जातील, त्या ठिकाणी एक नवीन गाव निर्माण होऊन जाईल आणि मंदिरचा जे परिसर आहे तो आपला मोकळा होऊन जातील जेणेकरून संपूर्ण देशाभरात जगभरात जे लोक आपल्याकडे येतात या ठिकाणी दर्शन करायला त्यांना मंदिराचे दर्शन तर मिळेल, सुलभ पद्धतीने मिळेल आणि
हे सर्व करताना आपण त्या ठिकाणी लोकांना गाळेसुद्धा उपलब्ध करून देतो आहे. तर त्याची जे उपजीविका आहे त्या गालाद्वारे ते हँडीक्राफ्ट इंडस्ट्री असो किंवा त्या ठिकाणी आता आपण स्ट्रॉबेरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो आहे. हिल्डाचा म्हणून तिथे एक मुख्य एक उत्पादन आहे इथे आपले फॉरेस्टमध्ये, त्यांनाही GI टॅग घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तर आमचा एकूण उद्देश आहे की मंदिरच्या पार्श्वभूमीवर त्या भागामध्ये जेवढे गाव आहे त्याची उपजीविका, त्याची आर्थिक व्यवस्थामध्ये सुद्धा उंची आणली पाहिजे. कारण 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. तर त्या भागामध्ये जे 17-18 गाव आहे त्या सर्वांना याचा फायदा होतील, म्हणून या पद्धतीने आपण हा सर्व प्लॅन तयार केलेला आहे. आम्ही जेव्हा परवा मीटिंग झाली तेव्हा तर लोकांनी मला त्याचा जे एक इन प्रिन्सिपल अप्रुव्हल दर्शवला होता की साहेब तुम्ही आज आम्हाला सांगितलेलं आहे गोष्टी, आम्हाला थोडासा वेळ द्या आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला याच्याबद्दल करायची किंवा नाही करायची त्याची सूचना देतो. तर विरोधचा प्रश्न तर तेव्हा येतो जेव्हा शासन हा म्हणते की आम्हाला तर हा करायचेच आहे. इथे हा एक जे आहे आपण लोकांना ऑप्शन दिला आहे की सध्या कुंभच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे एक संधी आहे जेव्हा शासन या गोष्टीसाठी आपल्याला पैसे उपलब्ध करून देऊ शकतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की दुर्दैवाने समजा पुढे जाऊन जर तिथे काही घटना घडली, चेंगराचेंगरी झाली किंवा त्या भागामध्ये काही लँडस्लाईड झाला तर नाईलाज शासनाने त्यांना शिफ्ट करावंच लागणार आहे. काही लोकांचे आयुष्य गेल्यानंतर शिफ्ट करण्याच्या ऐवजी आपण आधी केला तर चांगलं राहतील. आपल्याकडे समोर उदाहरण आहे की आधी या पद्धतीने जेव्हा अनप्लान्ड बांधकाम एक भागामध्ये झालं तर त्याचे परिणाम आपले नेचरने आपल्याला दाखवलेले आहेत वेगवेगळे प्रमाणे. तर तसं आणि मागच्या वर्षीच्या कुंडमलाचं सुद्धा आपल्याकडे एक उदाहरण आहे. तर हे अशा प्रकारचे जे घटना आहे त्याच्या वाट नाही पाहिली पाहिजे, त्याच्या आधीच आपल्याला उपाययोजना केली पाहिजे. आणि तिथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की लोकांचा विरोध नाही आहे, लोकांना सुद्धा हा कळते की ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण विदाऊट प्लॅनिंग जे सर्व घर बांधलेले आहे त्याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो. त्याच भागाने मालिनसुद्धा 7-8 वर्षापली आधी बघितलेला आहे. तर त्याचा प्लान जे आहे त्या लोकांना आम्ही सुव्यवस्थित दाखवलेला आहे की ह्या पद्धतीने करणार आहोत. आणि त्या लोकांना आम्ही हा पण सांगितलेला आहे की जेव्हापर्यंत तुमचं नवीन घर तयार होत नाही, जसं समजा की तुम्ही एकदा हमी दिली तर जेव्हापर्यंत नवीन घर तयार होत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला शिफ्ट करायची आवश्यकता लागणार नाही आहे. तर असा कुठलाही वेळ नसणार की तुम्हाला एक घर दिला म्हणजे नवीन घर दिला नाही आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही दुसरी ठिकाणी शिफ्ट व्हा. तर तशी प्रकारची आम्ही व्यवस्था केलेली आहे. कुठल्याही प्रकारच्या लोकांना त्रास होत नाही आहे. त्यांना काही 2 किलोमीटरवर जाण्याची आवश्यकता लागत नाही आहे. 100 मीटरवर त्यांना आपण मात्र शिफ्ट करतो आहे. सुदैवाने त्या ठिकाणी आपल्याला एक मोकळा प्लॉट मिळाला ज्या ठिकाणी झाडे पण नाही आहे, कारण झाडे असतात वाईल्ड लाईफमध्ये तर आपल्याला तोडायला परवानगी मिळत नाही आहे. तर या पद्धतीचं नियोजन आहे आणि माझं असं मत आहे की लोक यासाठी तयार होतील, कारण आपण त्यासाठी चांगला करतो आहे. पुढे घटना होऊ नये ते टाळण्यासाठीच आपण हा करतो आहे.